मद्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावरील आंबेवाडी फाट्याजवळ पोलिसांनी सापळा लावला। बुधवारी सायंकाळी 7 वाजता संशयित वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 4.5 लाख रुपये किमतीचं मद्य आढळलं। या प्रकरणी वाहन चालक अमर सुतार याला अटक केली तसंच 2.5 लाखाचं वाहन जप्त करण्यात आलंय। 6 मे रोजी कोल्हापूरच्या प्रशिक्षणार्थी IPS आरांक्षा यादव यांना कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर विदेशी मद्याची विनापरवाना वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, रणजित पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, सोमराज पाटील, विजय पाटील यांच्या पथकानं आंबेवाडी फाटा इथल्या स्वीटमार्ट समोर सापळा लावला। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला संशयित वाहन या मार्गावरून जात असताना पोलिसांनी अडवलं। या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये विदेशी मद्याचे बॉक्स आढळले। या प्रकरणी वाहन चालक अमर सुतारला करवीर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 4.5 लाखांचं विदेशी मद्य आणि 2.5 लाखांचं वाहन जप्त केलंय।